1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांचा तक्ता। या ठिकाणी 1 ते 10 मधल्या मूळ संख्या, 11 ते 20 मधल्या मूळ संख्या, अशा संख्या एकूण मी दिलेल्या आहेत। 1 ते 10 मध्ये 2, 3, 5, 7, 11 ते 20 मध्ये 11, 13, 17, 19 म्हणजे ह्या अशा एकूण 25 मूळ संख्या आहेत। त्या तुम्हाला पाठ करावे लागणार प्रत्येक ह्याच्या 1 ते 10 मधल्या, 11 ते 20 मधल्या, 21 ते 30 मधल्या, असं एकूण मूळ संख्या 25 आहेत 1 ते 100 मध्ये। आता मूळ संख्या कशाला म्हणतात तर तीच संख्या आणि 1 हे त्याचे विभाजक, म्हणजे त्याने तुम्ही निशेष भाग घालू शकता, बाकी कुठच्याही संख्येने त्याला भाग लागणार नाही, म्हणून त्याला मूळ संख्या असं म्हणतात। तर त्यावरचे प्रश्न मी या ठिकाणी दिलेले आहेत। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती। आता 11 ते 20 मधल्या मूळ संख्या किती आहेत 11, 13, 17, 19, मग त्याची बेरीज करायची 11, 13, 17 आणि 19, याची बेरीज करायची 19, 9 ने 7, 16, 16 आणि 3, 19, 19, 20, 20, 0, हातचे 2, 1, 2, 3, 4, 5, 6, 60 आलं उत्तर। पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर। 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांचा गुणाकार किती। आता 1 ते 10 मधल्या मूळ संख्या 2, 3, 5, 7 आपण मांडून घेऊया। 2, 3, 5 आणि 7 यांचा गुणाकार विचारला, मग आपण गुणाकार करूया। 2 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 7। आता गुणाकार 3 दुने 6, इथे 6 उत्तर आलं। मग 6 गुणिले 5, 6 पंचा 30 आलं। 30 आणि पुन्हा 7 ला गुणलं, 30 गुणिले 7, 7 आणि 0 ला गुणलं, 7 0 0, 7 आणि 3 ला गुणलं, 7 त्रिका 21, 210 आहे त्याचं उत्तर। इकडून गेला तरी तेवढंच उत्तर येणार आहे 210। पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर। 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज ही 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे। आता 11 ते 20 मधल्या मूळ संख्या 11, 13, 17, 19 आपण इथे मांडूया। 11, 13, 17, 19 या मूळ संख्यांची बेरीज ही 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे। मग आता 21 ते 30 मधल्या मूळ संख्या मांडूया। 1 ते 20 आणि 29 ह्या मूळ संख्या 21 ते 30 मधल्या, या दोघांची बेरीज करूया। 9 ने 7, 16, 16 आणि 3, 19, 19, 20, 20, पूज्य हातचे 2, हे 2 आणि हे 4, 6। आता इकडे 9 आणि 3 12, 2 हातचा आला 1, 2, 2, 4, 1, 5, 52 उत्तर आलं। मग 60तून 52 गेले, 60 वजा 52, शून्यातून 2 जात नाही, हातचा घेतला, इथे 10 आले, इथे राहिले 5, 10तून 2 गेले, राहिले 8, 5तून 5 गेले 0, उत्तर आलं 8। पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर। 7 नंतर क्रमशः येणारी 7वी मूळ संख्या कोणती। आता 7 नंतर म्हणजे इथे 1 ते 10 मध्ये 7 आहेत, मग 7वी विचारलं, मग हा धरायचा नाही। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 31 मूळ संख्या। पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर। मूळ संख्या असलेल्या समसंख्या किती आहेत। आता एकूण 1 ते 100 मध्ये मूळ संख्या आहेत 25, पण त्याच्यामध्ये 2 ही एक समसंख्या आहे आणि ती मूळ आहे। मूळ संख्या समसंख्या कशाला म्हणतात तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असला तर त्याला 2 ने निशेष भाग लागतो, बाकी 0 0 उरतं। मग या 1 ते 100 मध्ये 2 ही मूळ संख्या आहे आणि ती सम आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर।